त्यांनी सांगितलं आदरणीय अनिल परबजींच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने आम्ही सर्वांनी केली असली तरी देखील अंतिम आठवड्याला जे मुद्दे मांडण्याचं काम आम्ही केलं, जर तुम्ही बघितलं असेल की अंतिम आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा भाषण हा निव्वळ राजकीय भाषण होता। पहिली तर ती आमच्या नेत्यांवर टीका करतायत किंवा ते सभागृहामध्ये आले नाही, चर्चा झाली नाही, परंतु 80% भाषण हे फक्त त्याच विषयावरती होता ज्याची चर्चा विधान परिषदेमध्ये झालीच नाहीये। शेतकऱ्यांचा प्रश्न असो, कष्टकरी कामगारांचा प्रश्न असो, आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी घोषणा होऊन काही नवीन पॅकेज या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासाठी असेल आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना या निमित्ताने लागू होईल, पण तशातला काही झालं नाही। कायदा सुव्यवस्थेच्या बद्दल मुलं आणि मुली हे बेपत्ता होण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे, त्याच्याबद्दलचं पण कुठेही सुतोवाच केलं गेलं नाही। भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही मांडण्याचं काम केलं, त्यामध्ये काय आरटीओचे भ्रष्टाचार आम्ही सांगितले, पंढरपूर मोहोळ ह्याच्यातला भ्रष्टाचार काढण्याचं काम केलं, त्याचीही कुठेतरी सुतोवाच। निवळ फक्त निवेदन आणि मुंबईच्या महानगरपालिका आणि आगामी काळाच्या महानगरपालिका डोळेसमोर ठेवून फक्त घोषणा करण्याचं काम केलेलं। माणसाचा चेहरा तर बदलता येत नाही, मग काय करायचं, इकडचा भांग तिकडे करायचं, अशीच परिस्थिती या सरकारची आपल्याला पाहायला मिळाली। जुनेच निर्णय नवीन होऊन फक्त आवर्जून हा टीडीआर दिलं, हा केलं, एअर फनलचं केलं, असे वेगवेगळे मुद्दे मांडून निवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठीच ह्या घोषणाचा पाऊस आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी केला। आणि तुम्ही बघितलं असेल की सरकार किती गतिमान आहे, हे काल विधान परिषदेमध्ये लक्षात आलं की एकच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री पण करतायत आणि उपमुख्यमंत्री पण करतायत, आणि मुख्यमंत्र्यांच्या अगोदर उपमुख्यमंत्री निवेदन केलं, तेच मुख्यमंत्र्यांनी येऊन करावं लागलं। म्हणजे ह्यांची स्पर्धा आपसामध्ये कशी चाललेली हे सर्व आपल्याला लक्षात आलेले। शेवटी इलाका भी हमारा धमाका भी हमारा असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या स्टाईलने बोलण्याचं काम केलं। त्यावेळी आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की हे जसं तुम्ही इकडे बोलतायत, हे इलाका भी हमारा धमाका भी हमारा अशीच भूमिका तुमची ठाण्यामध्ये आहेत की नाही, कल्याणमध्ये आहेत की नाही, डोंबिवलीमध्ये आहेत की नाही, आणि पुणे शहरामध्ये आहे की नाही। म्हणजे याचा अर्थच असा आहे की संपूर्ण राजकीय भाषण आणि निव्वळ फक्त महानगरपालिकेला सामोरे जाण्यासाठी त्यांनी ते काम केलं। सर्वसामान्य जनतेला या अधिवेशनाच्या माध्यमातून किंबहुना आम्ही मांडलेले जे वेगवेगळे मुद्दे होते, ते मुद्दे मांडत असताना त्याला कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याची भूमिका या सरकारने घेतलं नाही, याचा आम्ही निषेध देखील केला आणि खेद देखील व्यक्त केले।